जी मुलं भरतीच्या क्षेत्रात नवीन उतरल्यात त्यांच्या डोक्यात एकच प्रश्न आहे की अग्निवीरचा फॉर्म भरायचा का नाही, अग्निवीरचा फॉर्म भरायचा का नाही. कारण त्यांच्या डोक्यात लोकांनी काय सांगितले, 4 वर्षासाठी नोकरी आहे, पगार कमी आहेत, रिस्क जास्त आहे, 4 वर्षानंतर तुम्ही काय करणार, हे सगळं भावानं लोकांनी सांगितले. त्यामुळे ते अजूनही थोड्यांनी फॉर्म भरलेले नाहीत. तर भावानं रियालिटी सांगतो काय, आवडलं तर भावानं फॉर्म नक्कीच भरा तुम्ही. सगळ्यात अगोदर भावानं अग्निवीर ही भावानं सुवर्ण संधी आहे. आपलं घर चालवायला दुसरं कोणी येणार नाही, ते आपल्या स्वतःला चालवायचं आहे. त्यामुळे भावानं जी पण सरकारी नोकरीची संधी येईल ती भावानं उचला. 4 वर्षासाठी नोकरी आहे मान्य आहे, पण 4 वर्षानंतर पुढं काय काय होणार हे भावानं जर आपण ट्रायच केले नाही तर भावानं आपल्या हा संधीचा फायदा उठवून घेऊ शकत नाही आपण. सगळ्यात अगोदर 4 वर्षासाठी नोकरी आहे मान्य आहे, त्याच्यातली भावानं 25% परमनंट होणार आहेत, 75% येणार आहेत. 75% येणार त्यासनी भावानं प्रत्येकी 10 ते 12 लाखाच्या आसपास काहीतरी त्यांचा सेवानिधी आहे तो मिळणार आहे. त्यामुळे भावानं असं समजू नका काय काय नाही मिळणार म्हणून. तो निधी मिळणार, आपल्याला त्याने बिझनेस सुद्धा करता येतोय. प्लस ते आपल्याला करायचं नाही, परत आपल्याला डिफेन्समध्ये जायचं असेल तर भावानं SSCGD साठी भावानं त्यांनी स्पेशल कोटात ह्या वर्षीपासून तयार करणार आहेत. प्रत्येक फोर्सनं भावानं BSFनं 10% आरक्षण, CRPFनं 10% आरक्षण, हे सगळं भावानं दिलेलं आहे. त्यामुळे भावानं असं समजू नका की 4 वर्षानंतर पुढे काय करायचं. त्याच्यानंतर भावानं पोलिसला पण आरक्षण, त्यांचा वेगळा कॉलम निघणार आहे. कसा असतोय प्रत्येक आता UR, OBC, EWS, SCBC, तसाच भावानं अग्निवीरांचा वेगळा कॉलम, त्याच्यात भावानं त्यांचं 10% आरक्षण. त्यामुळे भावानं सुवर्ण संधीचा फायदा कसा उचलायचा. आता बघा, डिफेन्स करून यायचं, 10 ते 12 लाख घेऊन यायचं, परत SSCGD ला तुम्ही भरणार फॉर्म. आपण सामान्य घरातली मुलं आहोत, आपण ना काहीतरी भावना करणारच. आपण काय श्रीमंत घरातली मुलं नाही, आलं पैसे घेतलं बसून आता हे होणार. त्यामुळं अशी काय आपली मानसिकता, आपण प्रत्येक जण गरीब घरातली मुलं आहोत. त्यामुळं भावानो प्रत्येक जण येणार तर आपण पुढचं काय करणार यासाठी प्रयत्न करणारच आहे. त्यामुळं भावानो असं समजू नका की सगळेजण बसणार आहे. त्यामुळं भावानो होईल तेवढं जी पण संधी येईल त्या संधीचा फायदा उठवून घ्या. त्याच्यानंतर भावानो जर आपण फॉर्म भरला नाही, सिलेक्शन होऊ दे नाही होऊ दे तो भाग वेगळा, जर फॉर्मच भरला नाही तर त्या लोकांच्या ह्याच्यावरून सांगण्यावरून जर आपण फॉर्मच भरला नाही तर भावांनो नुकसान आपलंच आहे. कारण दुसरे कोणी आपले घर चालवणार नाही, आपल्या स्वतःला चालवायचं असणार. आणि कॉम्पिटिशन SSCGD आणि पोलीसला भावांनो भरपूर आहे. मी स्वतः SSCGD आणि पोलीस भरती द्यालोय. एका जवळपास कॅन्डिडेटला 1000 ते 2000 हे आहेत कॅन्डिडेट आहेत. त्यामुळे भावांनो मॅक्सिमम करून अग्निवीर, जर रिअल आर्मी वर्सेस अग्निवीर जर म्हणलं तर पहिला कसं 10 सिलेक्ट व्हायची, आता तसं नाही. अग्निवीरला भावांनो 100च्या पाठीत भावांनो सिलेक्शन होते. त्यामुळे भावांनो तिकडे सोपा मार्ग आहे. कारण 4 वर्षांतर परत यायचं, आपल्याला पण माहिती आहे 4 वर्षांतर परत यायचा. पण जर आपल्याला जायचं असेल तर भावांनो जर त्याचा मेडिकल पॉईंट काय नसेल तर पॅरामध्ये सुद्धा जाऊ शकता. त्याला पण तुम्ही ट्राय करा. जर आपल्याला जर आलाव समजा आपलं काय नाही झालं, 25% नाही, जर आपण परत आला तर भावांनो आपण SSCGD आर्मी, SSCGD प्लस पोलीस भरती हायच. आपल्या 2 ऑप्शन आपल्याकडे आहेतच. त्यामुळे भावांनो मॅक्सिमम करून तुम्ही अग्निवीरचा फॉर्म भरा. JDला भरा, क्लार्कला भरा, ट्रेडमनला भरा, पण कशाला पण भरा, पण भरा. काय पण करा भावांनो, खरं फॉर्म भरा. कारण ही सुवर्ण संधी भावांनो घालवायची नाही. कारण सिलेक्शन पण जास्त आहेत आणि आपली घरची परिस्थिती आपल्याला स्वतःला बदलायची. त्यामुळे भावांनो मॅक्सिमम करून फॉर्म भरा. आणि काय अडचण आली तर मी स्वतः एक क्लार्कची परीक्षा देऊन आलेला आहे. काय अडचण आली तर क्लार्क विषयी, क्लार्क जी पोस्ट आहे ते त्याविषयी जर अडचण असेल तर नंबर दिलेला आहे भावांनो डिस्क्रिप्शन मध्ये, जाऊन मेसेज करा, मी तुम्हाला सांगेन. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला भावांनो विसरू नका. जय हिंद.